मुद्दामून या घर या विशयाचेर उलयता आसतना माझ्या सरकारान फाटल्या एक 3-4 महिन्या भितर वेगवेगळी डिसिजन्स घराच्या संदर्भात घेतली ती हांव मुद्दामून मेन्शन करता. पंचायतीन हाऊस कन्स्ट्रक्शन हाऊस रिपेअर सर्टिफिकेट जे आहा पळय 3 दिसांनी दिवपाची, तशेंच म्युनिसिपालिटीनूय ती 3 दिसांनी दिवपाची हाजे डिसिजनूय आमी पयर घेतले आणि तेय बी ऑलरेडी डिक्लेअर केला. ओके, हे बरे डिसिजन की 3 दिसाच्या भितर हेजे आहा पळय हाऊस रिपेअर सर्टिफिकेट मेळपाक लागले. काही सेक्रेटरी दिना तांकां टायटन करपाक लायल्या, कारण जो ज्या घरात रावता तेणी कसलोच तो लँड कोणाची आनी कितें हो कसलोच न विचार करता डायरेक्टली तेणे हाऊस टॅक्स फारीक केला हो पळोवपाचो आनी ताका हाऊस रिपेअर सर्टिफिकेट दिवपाची. तो ओनर कोण आनी कितें हे खंयसरूच पळोवपाचें ना. स्पीकर सर, दुसरें आमी पयरूच कॅबिनेटाच्या उपरांत आमी 3 सर्क्युलरां काडली. 3 सर्क्युलरां कितें काडली स्पीकर सर? एक पयले सर्क्युलर आमी 22च्या पयलीं ज्याचे घर सर्वे प्लॅनाचेर आसा ताका डायरेक्टली एनओसी दिवपाची की ती जागा जी आसा पळय ती सेटलमेंट लँड. इन फ्युचर ताका घर बांदतलो आसत जाल्यार परत आपल्याक ती सेटलमेंट आसा काय कितें तिजे आनी कितें घेवंक हे वचपाची गरज ना. त्यात सनद, इन शॉर्ट इट इज अ सनद सर्टिफिकेट. ताका सनद घेवंक वचपाची गरज ना. डेप्युटी कलेक्टराक तुवें रायट दिला की सनद सर्टिफिकेट कशी तूं दी, म्हळ्यार प्लॅनाचेर सायन मार. पूण हे 2007 आहा. स्पीकर सर, आसा म्हटल्यार ते जे आसा पळय न्ही कोणूच घेयनासलो आनी तो जे आसले पळय न्ही वचून ते सर्टिफिकेटी दी बी नासले. तुजे बरोबर 2007 तुजेच बरोबर आहा. स्पीकर सर, तेका आनी 2 हे जे आसा पळय क्लॅरिफिकेशन, एक आमी डीओपीच्या वतीन काडले, डायरेक्टर ऑफ पंचायतीच्या वतीन काडले की ती सनद सर्टिफिकेट दिल्या उपरांत ते जे घर आसा म्हणजे ते घर हे लिगल घर हे ताका आमी डायरेक्टली कारण 72च्या पयलीं तेजे घर आसले थंयसर. ओके, आमी जमनीच्या ओनरशिप डॉक्युमेंटान वचूंक ना. 50 वर्सां पयलीं जर तेणी थंय घर बांदला आसलें जाल्यार ते तेजे स्वताचेच घर आसा. त्या खातीर तेजे ते लिगल घर आसा. ते घर आसूं किंवा ते स्ट्रक्चर आसूं, फाल्यां सकाळी रस्त्याक तेकोन आसतलें एखादें दुकान आसतलें जे 72च्या पयलीं पासून आसा जाल्यार ते लिगल स्ट्रक्चर ही सर्टिफिकेट ताका पंचायत दिता. ताका ही सर्टिफिकेट ताका डायरेक्टर ऑफ द म्युनिसिपालिटी म्हणजे चीफ म्युनिसिपालिटी ज्यो आसा ह्यो दिता. स्पीकर सर, पयलेच फावटी अशा पद्दतीच्या आपल्या घराक कायदेशीर प्रमाणपत्र मेळपाचे या 1 ऑगस्टाच्या उपरांत सुरवात जातली. दिस इज अन हिस्टॉरिक डिसिजन आमच्या सरकाराचे आसा हे सांगता आसतना म्हाका प्राऊड फील जाता. स्पीकर सर, हांवें आतां की जी घराच्या विशयाचेर आमी 1.5 लाख रुपया हाऊस रिपेअर करपाक दिता, 3 लाख रुपया घर बांदपाक दिता. पण घर बांदता आसतना घर जर त्या पंचायतीन त्याच जाग्यार सुद्दां बांदतलो आसत जाल्यार ताका 20 सर्टिफिकेटी वेगवेगळ्यो घेवच्यो पडटा. स्पीकर सर, आमचें सरकार सद्या पयलीं सगळ्या कायदे आनी सगळ्यो परमिशनां ही सुटसुटीत करीत आसा. जर पंचायतीन घर त्याच घराचेर जर परत बांदतलो आसत जाल्यार ती प्रक्रिया आमी सुटसुटीत करपाक घेतला. ताका मॅक्झिमम टू मॅक्झिमम 2 किंवा 3 पेपर दिल्या उपरांत ताका घराचें कन्स्ट्रक्शन लायसन डायरेक्टली पंचायत दितली ऑन अ प्लिंथ एरिया ऑफ दॅट हाऊस. हे तयारी आमी सुरवात केल्या. थोड्या दिसाच्या भितर ते सर्क्युलर काडटा म्हणजे ताका टीसीपी कडेन वचपाची गरज ना. आपले घर जर पंचायत एरियेन बांदता विदिन द दॅट लिमिटेड एफएआर जाल्यार ताका डायरेक्टली पंचायत कन्स्ट्रक्शन लायसन दितली. ही प्रक्रिया सुटसुटीत करता म्हणजे ती तुम्ही म्हणटा त्यानुसार अशा पद्धतीच्या घरांकूय हे दिवपाक मेळटले. तिसरी गजाल आमी म्हणटा की माननीय मंत्र्यान आमच्या आमी कशा पद्धतीन आतां त्यांनी आपल्या स्किमीत मोठे बदल केले आणि सगळीकडे कॅम्प घेतले आणि निदान म्हणजे त्यांनी जमनीची एनओसी काढून उडयली. त्याच्या उपरांत बाकीच्यो सर्टिफिकेटी लागतात त्यो सगळ्यो कटछाट करून त्यांनी डायरेक्टली त्या मतदारसंघात वचून प्रत्येक मतदारसंघातली नाव म्हटल्यार मिनिमम आसा त्याच्या भितरली 50% ऍप्लिकेशन क्लियर केली. त्यांचा पयलो इन्स्टॉलमेंट दिलो. उरलेले इन्स्टॉलमेंट ताका फंड्स जे आसा सप्लिमेंटरी ग्रँट्स आता घालतलो तेन्ना उरलेले जे सगळे फंड्स जे आहा जितके फाटले फावटी असले त्याच्या पेक्षा आनी मातशे चडूच दिता जेणे करून ताका सप्लिमेंटरी ग्रँट्स ती सगळ्यांचे पैसे दिवपाक शकतले. स्पीकर सर, हाच्या व्यतिरिक्त हांवें पयलीं सांगलेले की हाऊसिंग बोर्ड म्हणजे हाऊसिंग मिनिस्ट्रीच्या वतीन आमी जशे प्रधानमंत्री आवास योजना बांदता त्याच धर्तीचेर गोंयांत आमी लँड एक्वायर्ड करून जो कम्प्लिटली होमलेस आसा ताका 1 बेडरूम किचन फॉर फ्लॅट म्हणजे तो हेजी ही स्कीम आता आहा ती रिवायज करूनय बी ताका बी मिनिमम कॉस्टाचेर ताका दिवपाचो अशी आमची तयारी आसा. म्हाका दिसता आमी ह्या 2 म्हयन्याच्या भितर ते करपाक शकतले. त्याची आमी प्रक्रिया त्याची सुटसुटीत केल्या. जागो एक्वायर करपाक केला. ऑलरेडी पेडण्यान 1-2 आमी गव्हर्नमेंटाचे जागे आयडेंटिफाय केले आणि हाऊसिंग बोर्डाच्या मार्फत अशा पद्धतीचे डायरेक्ट घर दिवपाचे जे आसा पळय ही प्रक्रिया आमी करता. हांव तुमकां कॉंग्रॅच्युलेट करता. तुम्ही श्रमदान योजनेच्या अंतर्गत तुम्ही घरा बांदून तुमच्या मतदारसंघात दिली. ही बरी गजाल आसा. आमी म्हणजे अशा पद्धती करपट सरकार सिरियस आसा ह्या विशयाचेर. त्या खातीर ह्या 3 डिपार्टमेंटाच्यो मेळून
एक सुटसुटीत आणि बरी स्कीम हाडपा खातीर सरकाराचे विजन आसा की अशा पद्धत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी जवळपास आतापर्यंत जवळपास 12 कोटीपेक्षा चढ घरां बांधून लोकांक दिल्या. इट इज अ बिग वे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ही खूप व्हडली स्कीम आसा ती पुराय देशभर त्यांच्यानी राबयल्या. त्या स्किमीच्या अंतर्गत जशें म्हटल्यार तशें ती स्कीम क्लब करून आमच्या हांगासर आमच्या लोकांक जो फायदो जो मूळ गोंयकार आसा ताका कशा पद्धतीचो फायदो म्हणजे हाऊसिंग बोर्डान जशें म्हटलां की तो 30 वर्सां त्यांनी रेजिडेंस सर्टिफिकेट दिवची तर त्याच धर्तीचेर अशा पद्धतीची घरां ही दिवपाचो आमची संकल्पना आसा. डेफिनेटली हो विषय जो आसा पळय हो सुटावो जातलो हाची अपेक्षा करता. Yes. Next calling attention, Sri Uriel Limau. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.